तर इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या संदर्भातले दोन्ही जी.आर. सरकारनं रद्द केल्याच्या नंतर 5 जुलैचा मोर्चा ठाकरे बंधूंनी रद्द केला। मात्र दोन्ही ठाकरे बंधू आता 5 जुलैच्या विजयी मेळाव्यामध्ये आपल्याला एकत्र दिसणार आहेत। 5 जुलैला एकत्र विजयी मेळावा घेणार असल्याचं राज ठाकरे यासोबतच उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं। दरम्यान विजयी मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांचे नेते एकत्रितपणे चर्चा करून निर्णय घेतील। दरम्यान विजयी मेळाव्याला कोणतेही लेबल लावू नये असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी केलंय। यासोबतच सरकारनं कोणतीही समिती नेमली तरी इयत्ता 4थी पर्यंत हिंदी नकोच या भूमिकेवरती ठाम राहणार असल्याचं सुद्धा राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। तर राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत बघूयात। हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। तर त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केलं तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही। मी माझ्या सहकार्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये, कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे। मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत नाही तर अजून कोणी येऊ देत। कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। हिंदीच्या संदर्भातला हा जी.आर. रद्द केला नसता तर मोर्चामध्ये महायुतीचे नेते सुद्धा दिसले असते असा एक खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय। स्वतःला 1 नंबर म्हणवणारी कमळी कोणत्या भाषेत शिकली असा खोचक प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं। तसंच पुन्हा कुणी फणावर काढू नये म्हणून मराठी माणसाने एकजूट कायम ठेवली पाहिजे असं आवाहन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलंय। मनसेसोबतच्या युती करण्याच्या संदर्भातले हे संकेतच मानले जात आहेत। मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच, पण त्यांनी रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत। पण अगदी भाजपामधले, एसएनसी गटातले, अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत। त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे। मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतून शिकली, कारण मार्क मिळाले 100 पैकी 100, कमळी आमची 1 नंबर। आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली, त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने 100 मार्क कसे मिळवले, का त्या 100 मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का, तर ती मला उत्सुकता आहे। त्याच्यामुळे कमळी आमची 1 नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचंय। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान सरकारनं हिंदीबद्दलचा जी.आर. रद्द करण्याचा निर्णय